आफ्टरनून स्टुडंट्स, आज आपण आपला 4th चॅप्टर स्टार्ट करतोय, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. ओके, त्यामध्ये सगळ्यांना फिगर दिसतीये. फिगरमध्ये काय दिसतोय? एक अँगल दिसतोय. अँगलचं नाव काय? अँगल ABC. ओके, इथं काही क्वेश्चन्स दिलेत, त्याचे आन्सर्स आपल्याला लिहायचे. राईट द नेम्स ऑफ द अँगल शोन अलॉंग साइड. अँगलचं नाव काय येणार आहे? अँगल ABC. ओके, नेक्स्ट राईट द नेम ऑफ इट्स वर्टेक्स. वर्टेक्स माहिती सगळ्यांना, काय वर्टेक्स? B. आन्सर काय असणार आहे? पॉइंट B. ओके, नेक्स्ट राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म्स. सांगा बरं, आर्म्स कोणकोणते आहेत? आर्म्स AB आणि दुसरी आर्म्स कोणती आहे? BC. ओके, राईट द नेम ऑफ द पॉइंट्स मार्क ऑन इट्स आर्म्स. म्हणजे आता आर्म्स कोणते आहेत? AB आणि BC. ओके, तर त्याचे कोणकोणते पॉइंट मार्क्स केलेले आहेत? पॉइंट A, पॉइंट B अँड पॉइंट C. मग आन्सर काय असणार आहे? पॉइंट A, पॉइंट B अँड पॉइंट C. ओके, हे चारही क्वेश्चन्स विथ फिगर तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. ओके, तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे कन्सेप्ट द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अन अँगल. इंटेरियर म्हणजे वर्डचा अर्थ माहिती तुम्हाला. इंटेरियर म्हणजे काय? आतमधला भाग, आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा. ओके, तर आपल्याला इंटेरियर आणि एक्सटेरियर कशाचे बघायचे आहेत? अँगलचे बघायचे. ओके, आता सगळ्यांना फिगर दिसतेय. फिगर मध्ये काय दिसतोय? अँगल PQR. ओके, सर्वांना दिसतोय. या दोन आर्म्सच्या मधला जो पार्ट आहे, हा पार्ट, ह्या पार्टला काय म्हणणार तुम्ही? इंटेरियर ऑफ दिस अँगल. ओके, आणि आर्म्सच्या बाहेरच्या बाजूला जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? एक्सटेरियर अँगल. ओके, एक्सटेरियर पार्ट. मग आता ह्या अँगल PQRच्या इंटेरियर पॉइंट्स मध्ये, म्हणजे इंटेरियर भागामध्ये कोणकोणते पॉइंट्स दिसत आहेत तुम्हाला? पॉइंट N, M, O, T. हे काय झाले? इंटेरियर पार्ट्स मधले पॉइंट झाले, बरोबर. आणि आता ह्या आर्म्सच्या एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूला कोणते पॉइंट आहेत? पॉइंट G, पॉइंट D, S अँड E. ओके, हे झाले एक्सटेरियर पॉइंट. आता या अँगलच्या आर्म्सवर कोणकोणते पॉइंट्स दिसतात आपल्याला? पॉइंट P, Q अँड R. ओके, म्हणजे आपल्याला याच्यात आता 3 पॉइंट्स दिसत आहेत. पहिले पॉइंट्स कोणते आहेत? जे अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये आहेत. दुसरे अँगलच्या एक्सटेरियर पार्ट म्हणजे अँगलच्या बाहेरच्या बाजूला. आणि तिसरे अँगलच्या आर्म्सवर असणारे पॉइंट आपण बघितले. ओके, आले सर्वांच्या लक्षात? इंटेरियर अँड एक्सटेरियर पॉइंट ऑफ अँगल्स. ओके, त्यावर आपण आधारित प्रॅक्टिस सेट मधले काही क्वेश्चन बघूया. आता इथे बघा, प्रॅक्टिस सेट 15 मध्ये क्वेश्चन फर्स्ट काय दिलाय? ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. ओके, आता AWB अँगल दिसतो सगळ्यांना. अँगल AWB. ओके, आता पॉइंट्स इन द इंटेरियर विचारले. पॉइंट्स इन द इंटेरियर म्हणजे काय? अँगलच्या आतमधल्या बाजूमध्ये कोणकोणते पॉइंट्स दिसत आहेत तुम्हाला? पॉइंट R, नंतर N, नंतर X, नंतर C. ओके, हे पॉइंट्स दिसलेत. त्यानंतर काय विचारले? पॉइंट्स इन द एक्सटेरियर म्हणजे अँगलच्या बाहेरच्या बाजूला कोणकोणते बाहेरच्या बाजूला दिसत आहेत? पॉइंट T, U, Q, V अँड Y. ओके, हे काय झाले? पॉइंट इन द एक्सटेरियर. आता पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स म्हणजे आर्म्सवर कोणकोणते पॉइंट्स दिलेत ते बघा. आर्म्सवर कोणता दिसतो? पहिला पॉइंट A, दुसरा W, नंतर G, त्यानंतर B. ओके, आले सर्वांच्या लक्षात? इंटेरियर पॉइंट्स म्हणजे काय? अँगलच्या आतमध्ये. एक्सटेरियर पॉइंट म्हणजे काय? अँगलच्या आर्म्सच्या बाहेरच्या बाजूला.
आणि पॉइंट्स ऑन द आर्म्स म्हणजे आर्म्सवर जे असणारे पॉइंट्स आहेत ते काय करायचे, नोट डाऊन करायचे. ओके, आले सर्वांच्या लक्षात एक्झाम्पल? गुड. फिगर ऑब्झर्व करा आणि यातले पॉइंट्स इन इंटेरियर, पॉइंट्स इन द एक्सटेरियर अँड पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल हे फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. तर आता पॉइंट्स इन द इंटेरियर कोणते दिसतात यामध्ये? अँगल कोणतं दिसतं? अँगल एक्स वाय झेड. इंटेरियर पार्टमध्ये कोणकोणते पॉइंट्स दिसत आहेत? पॉइंट ए सी डी आय. मी इथं काय येणार? पॉइंट्स ए सी डी अँड आय. ओके, नेक्स्ट पॉइंट इन द एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे अँगलच्या बाहेरच्या बाजूला कोणकोणते दिसत आहेत? जे बी ई एफ. पॉइंट्स जे बी ई एफ. ओके, नेक्स्ट पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. अँगल्सच्या आर्म्सवर कोणकोणते पॉइंट दिसत आहेत? पॉइंट एक्स, नंतर पॉइंट जी, वाय, एच अँड झेड. कोणकोणते आहेत? पॉइंट्स एक्स, जी, वाय, एच अँड झेड. ओके, हे पॉइंट्स कशावर आहेत? अँगल्सच्या आर्म्सवर. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे ॲडजस्टंट अँगल. कोणत्या दोन अँगलला आपण ॲडजस्टंट अँगल म्हणणार ते आता आपण पाहणार आहोत. लुक ॲट द अँगल. सगळ्यांना अँगल दिसतोय. अँगल बी एम डी आणि एम या व्हर्टेक्स मधनं काय केलंय? दुसरा रे गेलाय, त्याला नाव काय दिलंय? एम क्यू. ओके, लुक ॲट द अँगल इन द फिगर अलॉंग साइड. द रे एम क्यू इज कॉमन आर्म ऑफ द अँगल एम बी एम क्यू अँड अँगल क्यू एम डी. आता अँगल बी एम डी दिसतोय सगळ्यांना. त्यांच्यामधनं कोणता रे गेलाय? एम क्यू. ओके, हा एम क्यू रे दोन अँगलचा कॉमन रे आर्म आहे. कोणता अँगल? बी एम क्यू हा एक अँगल आणि दुसरा अँगल क्यू एम डी. यामध्ये एम क्यू हा काय आहे? कॉमन आर्म आहे ह्या दोन अँगलची, बरोबर. व्हाईल एम इज देअर कॉमन व्हर्टेक्स. ओके, म्हणजे अँगल बी एम क्यूचा आणि अँगल क्यू एम डीचा कोणता व्हर्टेक्स कॉमन आहे? एम हा व्हर्टेक्स कॉमन आहे. ओके, देअर इंटेरियर ऑफ दीज अँगल्स डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन पॉइंट. ओके, म्हणजे काय? आता अँगल बी एम क्यू यांच्यामध्ये व्हर्टेक्स एम कॉमन आहे, एम क्यू हा आर्म कॉमन आहे, पण बी एम क्यू मधला इंटेरियर पार्ट हा पार्ट आणि अँगल क्यू एम डी मधला इंटेरियर पार्ट हे कुठे कॉमन आहे का? नाही. या दोन्हींचे इंटेरियर पार्ट काय आहेत? सेपरेट आहेत. ओके, दे मे बी सेड टू बी नेबरिंग अँगल्स. ओके, मग आपण यांना काय म्हणू शकतो? नेबरिंग म्हणजे काय? शेजारचे अँगल. सच अँगल्स आर कॉल्ड ॲडजस्टंट अँगल. ओके, अशा अँगल्सला काय म्हणणार तुम्ही? ॲडजस्टंट अँगल. म्हणजे असे अँगल की ज्याच्यामध्ये एक आर्म काय आहे? कॉमन आहे आणि त्यांचा इंटेरियर पार्ट काय आहेत? सेपरेट आहेत. त्या दोन अँगलला काय म्हणणार तुम्ही? ॲडजस्टंट अँगल. ओके, मग ॲडजस्टंट अँगल हॅव वन कॉमन आर्म अँड द अदर आर्म लाय ऑन अपोजिट साइड ऑफ द कॉमन आर्म. बरोबर. म्हणजे आता बघा अँगल बी एम क्यू दिसतो सगळ्यांना. अँगल बी एम क्यू आणि अँगल क्यू एम डी यांच्यामध्ये एम क्यू ही एक आर्म काय कॉमन आहे आणि दुसरी काय त्याच्या अपोजिट साइडला आहे. बरोबर. ॲडजस्टंट अँगल हॅव सेपरेट इंटेरियर्स. म्हणजे हे दोन अँगल ॲडजस्टंट असले तर त्यातले इंटेरियर पार्ट काय आहे? सेपरेट आहे. ओके, म्हणूनच त्या अँगलला आपण काय म्हटलं? ॲडजस्टंट अँगल. ओके, ॲडजस्टंट अँगलच्या दोन कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन काय की त्यांची एक आर्म काय पाहिजे? कॉमन पाहिजे. दुसरी कंडिशन की त्यांचे इंटेरियर पार्ट काय पाहिजे? सेपरेट पाहिजे. ओके, आता अजून एक फिगर बघूया आपण. सपोज अँगल बघितला, अँगल एक्स वाय झेड याच्यामध्ये वाय ए हा रे काढला तर आपल्याला दोन अँगल मिळत आहेत. अँगल कोणते मिळत आहेत? अँगल एक्स वाय ए दिसते सगळ्यांना. एक्स वाय ए आणि दुसरा अँगल कोणता? अँगल
AYZ. AYZ. ओके. आता ह्या दोन अँगलमध्ये काय दिसतंय आपल्याला, YA ही कॉमन आर्म आहे आणि XYA चा इंटेरियर पार्ट आणि AYZ चा इंटेरियर पार्ट हे कुठेही काय कॉमन नाहीये, म्हणजेच काय ते सेपरेट आहेत. म्हणून ह्या दोन अँगलला आपण काय म्हणणार, ऍडजसंट अँगल. ओके. नेक्स्ट पाहूया. आता बघा अँगल XYZ. XYZ हा पूर्ण अँगल आणि अँगल XYA. अँगल XYA म्हणजे हा वरचा अँगल. ओके. आता ऍडजसंट अँगलची फर्स्ट कंडिशन काय सांगते की एक आर्म कॉमन पाहिजे. बरोबर. आता ह्या दोन अँगलमध्ये अँगल XYZ आणि अँगल XYA मध्ये XY ही आर्म कॉमन आहे. बरोबर. सेकंड कंडिशन काय सांगते की दोन्ही अँगलचा इंटेरियर पार्ट काय पाहिजे, सेपरेट पाहिजे. पण आता बघा अँगल XYZ आणि अँगल XYA यामध्ये हा पार्ट काय येतोय, कॉमन येतोय इंटेरियर पार्ट. त्यामुळे हे दोन अँगल एकमेकांचे ऍडजसंट अँगल असणार आहेत का, तर नाही. का, कारण की त्यांच्यामध्ये XYA चा इंटेरियर पार्ट हा अँगल XYA मध्ये पण येतोय आणि XYZ मध्ये पण येतोय. बरोबर. त्यामुळे हे हा XYZ आणि अँगल XYA हे एकमेकांचे ऍडजसंट अँगल असणार नाही. कळाले. आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, एक आर्म कॉमन पाहिजे आणि इंटेरियर पार्ट सेपरेट पाहिजे. ओके. आले लक्षात. गुड. त्यावरून आपण डेफिनेशन पाहूया ऍडजसंट अँगलची. टू अँगल्स which have a common vertex, a common arm and separate क्या पाहिजे, interior are said to be ऍडजसंट अँगल. ओके. मग त्यांना काय म्हणणार तुम्ही, ऍडजसंट अँगल कधी, ज्यावेळेस दोन अँगल्स मधले व्हर्टेक्स कॉमन असणारे, कॉमन आर्म्स असणारे आणि सेपरेट इंटेरियर असणार. ओके. तर दोन अँगलला काय म्हणणार तुम्ही, ऍडजसंट अँगल. नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 2 पाहूया. नेम द पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स इन द फिगर्स बिलो. खाली आपल्याला फिगर्स दिलेत आणि त्यातल्या ऍडजसंट अँगलची पेअर काय करायला लावली, फाइंड आउट करायला लावली. तर फर्स्ट बघूया अँगल. फर्स्ट फिगर मध्ये काय दिसतंय आपल्याला, अँगल दिसतंय ANB. दिसतोय सगळ्यांना अँगल ANB. अँगल ANB. ऍडजसंट अँगल कोणता असणार आहे, अँगल BNC. बघा अँगल ANB यांच्यामध्ये दोन्हीमध्ये कॉमन व्हर्टेक्स कोणती येते, N आणि आर्म कोणती कॉमन येते, BN आणि दोन्हींचे इंटेरियर पार्ट काय सेपरेट आहेत. त्यामुळे हे दोन अँगलच्या पेअर एकमेकांना काय असणार आहेत, ऍडजसंट असणार आहे. कोणता, अँगल ANB आणि अँगल BNC. ओके. आता आपण बघूया अँगल ANB ला, अँगल ANB ला अँगल ANC हा ऍडजसंट अँगल असणार आहे का, बघा बरं. अँगल ANB आणि अँगल ANC ला एकमेकांचे ऍडजसंट असणार आहेत का, हो. का, तर त्यांच्यात कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे, अगेन N. कॉमन आर्म कोणती फाइंड आउट होतीये, AN आणि दोन्हींचे इंटेरियर पार्ट काय सेपरेट आहेत. त्यामुळे अँगल ANB ऍडजसंट अँगल ANC. ओके. आता अँगल BNC म्हणजे ह्या साइडचा अँगल BNC ऍडजसंट असणार आहे ANC ला, हो. कारण की N हा व्हर्टेक्स अगेन कॉमन, NC आर्म कॉमन आणि इंटेरियर पार्ट काय सेपरेट आहेत. म्हणजे अँगल ANC. ओके. हे तीन अँगल्सच्या पेअर्स आपल्याला ऍडजसंट अँगलचे मिळाले. ओके. आता शेजारची फिगर बघूया. फिगर मध्ये काय दिसत आहेत, PQR अँगल. दुसरा अँगल दिसतोय आपल्याला RTS. ओके. आणि थर्ड अँगल आपल्याला दिसतोय
PQT. ओके, हे आपल्याला अँगल्स मिळतात. त्यातले आपल्याला ऍडजसंट अँगल फाइंड आउट करायचे. तर ऍडजसंट अँगल म्हणजे काय की ज्यामध्ये इंटेरियर पार्ट सेपरेट, व्हर्टेक्स कॉमन आणि एक कॉमन आर्म पाहिजे. त्याच्यामध्ये काय दिसतंय आता बघा, अँगल RTS घेतला तर याचं कोणतं आर्म कॉमन होऊ शकते दुसऱ्या अँगलला, तर कोणतीच नाही. तर आता आपल्याला दोन अँगल्स मिळतात. अँगल PQR दिसतोय सगळ्यांना, PQR आणि अँगल PQT. ओके, ह्या दोन याच्यामध्ये कॉमन वर्टेक्स आहे Q, कॉमन आर्म आहे PQ आणि दोन्हींचा इंटेरियर पार्ट काय सेपरेट आहे. मग ही एकच पेअर आपल्याला मिळते, अँगल PQR आणि अँगल PQT. हे दोन अँगल एकमेकांचे काय आहेत ह्या फिगरमध्ये ऍडजसंट अँगल. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघूया. आर द फॉलोइंग पेअर्स ऍडजसंट अँगल, इफ नॉट स्टेट द रिझन. म्हणजे आपल्याला खाली काय पेअर्स दिलेले आहेत आणि आपल्याला एक फिगर दिलेली. फिगर ऑब्झर्व करून आपल्याला डिसाइड करायचंय की दिलेल्या पेअर्स ही ऍडजसंट अँगलची आहे किंवा नाही. ओके, आता काय दिली, PMQ फाइंड आउट करूया आपण. PMQ बरोबर, PMQ आणि दुसरं त्याला कोणता दिलाय, RMQ. ओके, RMQ. यांच्यामध्ये बघा M हा वर्टेक्स कॉमन आहे, MQ ही आर्म कॉमन आहे आणि दोन्हींचा इंटेरियर पार्ट सेपरेट आहे. म्हणजे ह्या काय असणार आहे, ऍडजसंट अँगल आहे. ओके, सेकंड RMQ, SMR, RMQ म्हणजे हा अँगल, दुसरा SMQ. याच्यामध्ये कुठेही आपल्याला कॉमन आर्म मिळत नाहीये, त्याच्यामुळे हे काय असणार आहेत, आर नॉट ऍडजसंट अँगल. का कळालंय, कारण की त्यांच्यामध्ये कोणताही आर्म कॉमन मिळत नाहीये. ओके, त्यानंतर RMS आणि RMT. आता हे दोन अँगल आहे, RMS आणि RMT. ह्यांच्यामध्ये RM ही आर्म कॉमन आहे पण सेपरेट इंटेरियर पार्ट मिळत नाही, त्यामुळे RMS इज नॉट अ ऍडजसंट अँगल. नेक्स्ट अँगल SMT आणि अँगल RMS म्हणजे MS ही काय कॉमन आर्म, M हा कॉमन वर्टेक्स आणि दोन्हींचे इंटेरियर पार्ट काय सेपरेट आहेत. त्यामुळं हे दोन अँगल एकमेकांचे काय असणार आहेत, ऍडजसंट अँगल. ओके, आले सर्वांच्या लक्षात. तर सर्वांनी ऍडजसंट अँगलची डेफिनेशन आणि प्रॅक्टिस सेट 15 मधले 3ही क्वेश्चन वहीमध्ये नोट डाऊन करून मला पाठवायचे आहेत. थँक्यू.